बघा आता आपल्या आजीने कपडे धुतलेत आणि आत्ताशी घेऊन बसली सावलीला. अरे मग नीलू आता थंड काहीतरी प्यायला घेऊन येतो का गार गावातून? थंड प्यायचंय का? हा आपल्या आजीला थंड प्यायचंय का? तर काय प्यायचंय? काही आण बाबा, लय पोटात निसते उलघाल होती, ऊन पडे लय. बरं चल, काहीतरी मी आज घरच्या घरी बनवून दाखवतो. बरं चल. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपली आजी असं काहीतरी बनवून राहिली घरामध्ये, आणि घरामध्ये तर सोडा, आपल्या अख्ख्या युट्यूबवरती मी सर्च करून बघितलं ते नाही आहे. पपईच्या भरपूर रेसिपी बघितल्या असतात तुम्ही, पण पपईच्या पापडी मी आज पहिल्यांदा ऐकतोय आणि आज बघायला पण भेटणार आता. तर ते कशी बनवते आजी ती मी रेसिपी शूट करतो आणि आपल्या रेसिपीच्या नील मराठी व्ही ब्लॉगला ह्या चॅनलवरती अपलोड करतो. पण मी तुम्हाला पापडी बनवल्यानंतर कशी होती हे तर मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दाखवतो. आपल्या आजीने का किती दिवस झाले होते ही पपई पिकायला ठेवली होती माहीत नाही, पण ही गावरान पपई आहे बरं का, हायब्रिड वगैरे नाही आहे. तर बघ सगळं किती भारी पिकली आणि आता ती रेसिपी याची बनवणार आहे. तर ही रेसिपी कशी बनवायची आता आपली आजी सांग कशी बनणार. म्हणजे एक आयडिया, अख्खी छालायची, हां अख्खी छलून त्याच्यातलं बी काढायचं हां आणि पळीन आपण घोटू घ्यायची आणि पान कापडं तेलच हात लावून थापायची, वाळू घालायची. आता ही जुन्या काळातली आंब्याच्या पापड्या, पपईच्या पापड्या ह्या कशा करता करायच्या? उपासा करता. हा का? हा हे तू करून खाल्लेलं का? हा आज भारी आहे, आज आपल्याला बघायला भेटेल, मला पण बघायला भेटेल. ही नवीन रेसिपी खरंच एक नंबर ट्रेंडिंगला चालणार आहे, कारण यूट्यूबला नाही ही रेसिपी. आज पहिल्यांदा बघितल्यात पपईचे पापड ह्या पद्धतीने असतात. हे बघू शकतो, तुम्हाला दाखवतो. हे बघा आपल्या आजीने पपईच्या पापड्या घातल्यात आणि याच्यामध्ये काहीच नाही टाकलं बरं का, तर एकदम मस्त झाले आता. आणि याचं एक वैशिष्ट्य आहे, हे भाजून तळून बिळून नाही, डायरेक्ट खाते. तर बघू आता वाळल्यानंतर कशी लागते. आजपासून लागला एप्रिल महिना आणि एप्रिल महिन्यात एवढं ऊन असते एप्रिल मेमध्ये, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आपल्या आजीने सकाळी पूर्णपणे सगळे कामं आणि रेसिपी सगळं पण आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर हे बघू शकताय आत्ता धुती आहे कपडे. दररोजचं काम आहे तिचं. 1 वाजली 1-1:30 वाजली कपडे धुवायला. आता 1-1:30 वाजली. सावली किती भारी आहे आजीला आपल्या. सावली आहे धुयाला म्हणून मग उशीरच धुते. हे आता ऊन लई पडे, सगळं आवरल्या शिवरल्यावर उरकत नाही. मग धुण्याचं काम करत दुसरं रथ कडी उन्हाचं बसल्या सावलीला धुयाचं धुणं. कढीपत्त्या सावलीला भारी आहे. कढीपत्त्याची सावली, शेवग्याची बावली, शेवग्याची भावली, सावली, सुबाबीची सावली, लिंबाची सावली, येड्या बाबीची सावली, सारी सावलीच आहे. सावल्या ते सगळे भारी येतं. पाणी विणं येतं ना, येतं आता भरपूर झाड आहेत. अजून हे छोट्याला लिंबून येईन ते नाही, अजून होते मोठलं ते पण. मग आपलं लिस्टच मनाने धुणं झालं करायचं. बघा आता आपल्या आजीने कपडे धुतलेत आणि आत्ताशी घेऊन बसली सावलीला. अरे मग नीलू आता थंड काहीतरी प्यायला घेऊन येतो का गार गावातून? थंड प्यायचंय का? हा आपल्या आजीला थंड प्यायचंय का? तर काय प्यायचंय? काही आण बाबा, लय पोटात निसते उलघाल होती, ऊन पडे लय. बरं चल, काहीतरी मी आज घरच्या घरी बनवून दाखवतो. बरं चल. आता दुपारचे 2 वाजले होते. आपल्या आजीने नाही का कपडे वगैरे सगळे धुवून टाकले आहेत आणि सकाळपासून भरपूर काम करते, भरपूर थकले. नानांनी आपल्या गोळ्या वगैरे घेऊन आता सावलीला झोपले आहेत, ते पण उठते तोपर्यंत. आणि मी दररोज नाही का त्यांना काही ना काहीतरी थंड आणून देतो असं दुकानामधून. आज नाही का घरच्या घरी त्यांना बनवून देऊ आणि एकदम पौष्टिक आहार देऊ. मी काय बनवतं तुम्हाला दाखवतो. त्या दिवशी आपण पातळीवरून नाही का खरबूज आणले होते आणि हे बघा आपण आपल्या फ्रीजमध्ये ठेवले होते, अजून एकदम तसेच आहे तसेच. आता याच्यापासूनच काहीतरी बनवू. आता 2 खरबूज येतात आणि एकदम थंड जागा फ्रीजमध्ये ठेवले होते, तर एकदम थंड राहिले आहेत. आता त्यातले नाही का बी वगैरे काढून घेऊ आणि मिक्सरमध्ये मस्त पैकी आणला नाही का असं थंडगार ज्यूस बनवून देतो. किती मस्त निघले खरबूज, एक नंबर निघले डायरेक्ट. आता यातलं मधलं नाही का बी काढून घेऊ पहिलं सगळं. आता सगळं बी काढून घेतलं आहे यामधलं नाही का आपण. आता साईडचं एक गर आहे ना पूर्ण काढून घेऊ का प्लेटमध्ये. आता सगळं काढून घेतलं आहे. आता मिक्सरमध्ये मस्तपैकी पिंगून घ्यावं. आजी आणि आजोबा दोघांना पण नाही का साखर आहे, त्यातून साखर एकदम थोडी घेतली आहे. एवढी साखर घेतली, एवढीच टाकू. पण आता थोडंसं दूध आहे, आता हे दूध पण टाकून घेऊ त्याच्यात आपण. एकदम मस्त नाही का घट्ट ज्यूस होतो बरं का खरबुजाचा, एक नंबर लागतो डायरेक्ट.
मला हे माहीत झालेलं आहे का आपल्या आजी आणि आजोबाला नाही का ऊन पडलं ना असं काहीतरी त्यांना थंड खावं वाटतं आणि तोंडाला चव नसती आणि मग ते केमिकल दररोज चांगलं नाही तर त्याच्यामुळे मी त्या दिवशी घेतानाच नाही का खरबूज आणि ते घेतले त्यांना नाही का मी त्या दिवशी खरबूज कापून दिलं तर खायला तर आज म्हणलं कापून देण्यापेक्षा नाही का आपण काहीतरी नवीन देऊ त्यांना प्यायला करून तर ही एकदम आयडिया भारी वाटते कशी वाटते तुम्ही कमेंट करून सांगा. तर आता दूध वगैरे टाकून घेतलं आहे फक्त आता मिक्सरमध्ये नाही घ्यायची फिरवून घ्यायला एकदम ज्यूस बनवायचा. बघू शकता आता किती भारी झालं आहे एकदम मस्त ज्यूस झाला आहे नॅचरल घरच्या घरी. झाल्या घरची घरीची एकदम मस्त रेसिपी बनवली हे बघू शकताय. लय गरम ते माझ्या नात्याने का आणलं हे जरा नाही घ्या ना एक घ्या. गार गार एवढं हा घ्या मोठं घ्या तुम्हाला नाही नाही एवढं नको बाई छोटं घ्या. धर बाई तुला घे ना ते हे तर घे उघडून बघ कसं काय त्याच्यात काय टाकले आता जिरे टाकले का काय अंडर हे तू म्हणली ना थंड मग किती पी बरं कसं काय झाली बघ लई भारी अंडर रे लई पोटात जातात थंड गार. पिऊन तर बघ पिऊन बघ तुला आहे का मला आहे कुठे कसं काय आला ना हां लय थंड भारी वाटतं ना लय भारी पी तू पी मला आहे अरे तसंच पी नको इतकं नको कोणती मोकर याच्या टाकून पिते का बरं पी 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 मला आहे टेस्ट सांग कसं काय लई गार झाले लई बर. पोटात गार पडेन आता भारी झालं ना बर्फासारखं. लय गार आहे भारी वाटतं ना बर्फ सारखं झालं बर्फ दुकानातून आणण्यापेक्षा घरची घरी भारी आहे ना. लस्सी लस्सी हे खरबुजाचा ज्यूस आहे भारी झालं ना घरच्या घरी भारी झालं. अरे दुकानापेक्षा आपलं घरची घरीच लई भारी होतं. भारी झालं नाही हा आणि दुकानात पैसे द्यायचे ते आणायचं आणि ते दररोज केमिकल पिण्यापेक्षा भारी ना. आपलं घरची घरीच करीतच जायचं आणि पीत जायचं उन्हात. नानाला तर दम निघा ना नानानं घेतलं पिऊन आहे ना पिया पिया अजून पाहिजे का नका नका आहे ना धरा अजून धरा नानाला आवड आहे आपल्या बस 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 आहे भारी झालं लई लय भारी प्या प्या गार 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 थंड रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगा आणि खरंच तुम्ही पण जर कधी करू वाटलं ना अशा पद्धतीने घरच्या घरी पण पहा लय भारी लागते खरंच एक नंबर टेस्ट आहे खरंच. घरच्या घरी कधी पण जो हे नाही का ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं पण कोणतं पण चव म्हणजे चव आहे आणि तुमच्या समोर आहे डायरेक्ट काय काहीच नाही टाकलं. आत्ता नाही का पावसाचं वातावरण झालं आहे आणि 4 वाजले तर थोडं काहीतरी काम करायचं होतं आणि आपली आजी म्हणणे नाही का पाऊस जर जास्त आला ना तर सरपण आहे ना सगळं ओल्लं होऊन जाईल तर मग आता हे लाकूड आहे आम्ही कट करतो आणि आज नाही का शूट घ्यायला पण नाही तर आपले नानच धरते ना आता मोबाईल धरते का असं ना आडा का हां आडा धर असा असं आडा धरू का हां धरा तसंच धरा बोट नकलो कॅमेरा बघा असं धरतो ना आता या तिथं दिसलं पाहिजे मी त्या काय करा दिसते ना दिसते ना दिसतं तुम्ही हा दिसतंय दमा दमाने आता लाकूड कापून टाकू डायरेक्ट आज हा लापूड लापूड दमाने 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 काय बोला दमाने कापे ना दमा दमाने दमा दमाने बाई तू नाच घेत मी असं हे केलं तू नाच हा एवढंच राहिलं नाचायचं. दमा दमाने चालू दे ना आपल्या आजीने बघा आज काय केलंय डायरेक्ट जरी पाऊस जरी आला ना इकडून नाही का तिने हे केलंय सगळं पडदा शिवलाय का पण शिवलाय बाई तरी लावू नका पावसाने सर चुलीवर येते शितोडे. लावू नका त्याच्यामुळे पावसाचे शितोडे येतात त्याच्यामुळे त्यांनी शिवून घेतलंय पण तळटाचं बनिलंय आता चपात्या बनवून राहिली कोणाला बनवते मला का तुला मला तुला चपात्या आवडतं का लई भारी लागत ये की बाई पाऊस काय आहे ना माणसाचा अंगाचा घाम घुमट सुटलाय जसा लई मरणाचं गरमत आहे सर अंगावाट पाणी निघत आहे मग तोच पाऊस आहे बसाना जसं चुलीवर बसाना मग आता कुठं जावा
मग तोच पाऊस आहे आता. आणि आता तोच पाऊस आहे आता. टाकलं बिस्किट खाऊ नाही राहिलं, खाय ना. कसं बघत आहे का, खाय लवकर. दिवसभर जरी गावाकडे नाही का भरपूर ऊन लागत असलं ना, संध्याकाळी गावाकडे एकदम मस्त असं व्ह्यू होतो. मला असं वाटतं की दररोज तरी काय दाखव, पण मला असं तुम्हाला दाखवायचं वाटतं ते. तर तुम्ही कमेंट करून सांगा की ते व्ह्यू दररोज दाखवायला पाहिजे का. तर बघू शकता हे बघा किती भारी व्ह्यू आहे. हिरवं नाही बरं का, तरी पण एवढा भारी व्ह्यू दिसतोय. मी झूम करून दाखवतो थोडं बरं का. खरं तर असं व्ह्यू नाही का फक्त समुद्रामध्ये बघितलेलं आहे मी. ज्यावेळेस शिपवरती होतो ना त्यावेळेस नाही का असं व्ह्यू भरपूर बघितलेले आहेत, पण गावाकडून बघायला भेटतं ना तर असं नाही का आश्चर्य वाटतं, थोडं लय भारी वाटतं. पण आता बघू शकतात वातावरण किती भारी झालं आहे आणि त्याच्यामध्ये हा व्ह्यू आहे. पूर्णपणे सगळं नाही का ढगं दाटून आलेले आहेत, पावसाचं वातावरण झालं आहे आणि त्याच्यामध्ये हा व्ह्यू नाही का दिसतोय एक नंबर. हे गारी आजीचं स्वयंपाकात सगळं पाणी पिणं आहे. गारी किती आलं द्या सगळं, गारी जबरदस्त पाऊस आला आहे. सगळं पाणी पिणे असं वारं खरं जबरदस्त आहे. अरे पाहिजे जाऊ दे भाकर, चल राहू दे चल ते परत ते राहू दे चल तू आहे पुढं. गाडी तर भरपूर आहेत पण वारं पण भरपूर आहे जबरदस्त. आणि गाडी आजच्या एवढं डायरेक्ट दगडावानी गाडी पडू राहिल्या. 5 ते 6 मिनिटामध्ये पाणी व्हायला लागलंय बघा. केवढा पाऊस आलाय जबरदस्त. आजीने बांधलेलं तुटून गेलं, वारच लई जबरदस्त. चुलीतला येस तू आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गाडी आता आखे गाडी आली इकडं. इथं डायरेक्ट बर्फाचा थर लागला इकडं.